मुंबई महाराष्ट्राची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी, 7 बेटांवर पसरलेलं कॉस्मोपॉलिटन शहर. याच मुंबईत मध्यवर्ती ठिकाणी नवीनच उदयास आलेलं कॉर्पोरेट जगताचं जाळं, BKC बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, जगातील मोठमोठ्या कंपन्यांचे ऑफिसेस. ज्यावेळी एखादा अधिकारी आपल्या कार्यालयाकरिता ह्या जागेची निवड करतो, त्याच वेळी त्याच्यातील दूरदर्शिता पटकन जाणवते. त्याच्या अधिकाऱ्यांसाठी, कर्मचाऱ्यांकरिता कार्यालयाचं मध्यवर्ती ठिकाण. जगातील सर्व कॉर्पोरेट गुरूंचं हेच म्हणणं आहे की ज्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे कार्यालय त्यांच्या घरापासून मध्यवर्ती ठिकाणी आहे, त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढते. जेव्हा श्री विलास मोरे साहेबांनी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकरिता सदर जागेची मागणी तत्कालीन सचिव डॉक्टर श्रीमती कविता गुप्ता यांच्याकडे लावून धरली आणि शेवटी सदर जागा प्राप्त केली, त्यावेळीच त्यांनी औद्योगिक सुरक्षिततेची अर्धी लढाई जिंकली. औद्योगिक सुरक्षेचं अज्ञान दूर करण्याकरिता त्यांनी लहान मुलांची मदत घेतली. शाळेतील विद्यार्थ्यांना औद्योगिक सुरक्षा हा विषय देऊन त्यांची चित्रकलेची स्पर्धा घेतली. विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे पालक सुद्धा ह्या स्पर्धेला हजर राहिले. ह्यातील विजेते निवडले नामांकित परीक्षकांनी. विजेत्या चित्रांना वार्षिक कॅलेंडरवर जागा देऊन ते कॅलेंडर कंपन्यांच्या मार्फत औद्योगिक कामगारांमध्ये वितरित केले गेले. मॉक ड्रिल्स, चित्र प्रदर्शन आणि स्ट्रीट प्लेज मार्फत त्यांनी कामगारांना त्यांच्या सुरक्षेच्या अधिकारांची जाणीव करून दिली. ज्याप्रमाणे त्यांनी प्रदर्शन, मॉक ड्रिल, स्ट्रीट प्लेचा वापर केला, त्याचप्रमाणे त्यांनी अभिजात जाहिरात सेवेचा सुद्धा उपयोग करून घेतला. मराठी चित्रसृष्टीतील नामांकित नट श्री सुनील बर्वे यांना विनंती करून त्यांनी औद्योगिक सुरक्षिततेवर जाहिरात बनवून सुरक्षा सप्ताहाच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व थिएटरमधून प्रस्तुत केली. सुरक्षित पद्धतीने काम केल्यास आपल्या स्वतःचे तसेच राष्ट्रीय संपत्तीचेही नुकसान नक्कीच टाळता येईल. महाराष्ट्र शासन औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, जनहितार्थ प्रसारित. कामगारांना त्यांची सुरक्षितता समजावण्याकरिता त्यांनी प्रदर्शन भरवलं आणि सुरक्षेसाठीच्या साधनांची स्वतः सुद्धा खोलात जाऊन माहिती करून घेतली. औद्योगिक ठिकाणी होणाऱ्या अपघाताची चौकशी करताना त्यांच्या लक्षात आलं की अधिकाधिक अपघात उंचावरून पडल्यामुळे होतात. अपघात थांबवण्यापेक्षा अपघात होऊच नयेत ह्याकरिता त्यांनी हॉर्न्स वापरून कशा प्रकारे सुरक्षितरित्या काम करता येईल ह्याचं प्रदर्शन आयोजित केलं. त्या प्रदर्शनाला नाशिक जिल्ह्यातील जवळपास 1000 कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले. त्या प्रतिनिधींना त्यांनी दाखवून दिलं की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, जे सर्व प्रतिनिधींनी एक सुरात मान्य केलं. याच काळात त्यांची मुंबई दूरदर्शनवर मुलाखत झाली. ह्या मुलाखतीद्वारे ते हजारो औद्योगिक कामगारांसमोर आले आणि त्या समस्त कामगारांना त्यांनी एकच संदेश दिला की आपलं जीवन अनमोल आहे, तेव्हा सुरक्षित प्रकारे काम करा, सुरक्षिततेचे नियम पाळा. सुरक्षिततेचे नियम आणि स्वास्थ्यासंबंधित कामगारांचे अधिकार ह्याची जाणीव करून देण्याकरिता त्यांनी आकाशवाणी, दूरदर्शन अशा माध्यमांचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला. कामगारांचं अज्ञान दूर करीत असतानाच त्यांनी अधिकाधिक कारखानदारांना, मालकांना एका मंचावर आणण्याचे प्रयत्न केले. नॅशनल सेफ्टी काउन्सिलच्या माध्यमातून त्यांनी कारखानदारांना आणि मालकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. फक्त महाराष्ट्र राज्याला नजरेसमोर न ठेवता त्यांनी 53rd ऑल इंडिया कॉन्फरन्स ऑफ चीफ इन्स्पेक्टर्स ऑफ फॅक्टरीजचं संमेलन आयोजित केलं. महाराष्ट्रात प्रथमच तत्कालीन कामगार मंत्री श्री हसन मुश्रीफ यांनी संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारलं आणि औद्योगिक कामगारांच्या सुरक्षिततेबाबतची सरकारची जबाबदारी जाणून घेतली. दुसऱ्या राज्यातून आलेल्या अधिकाऱ्यांचे अनुभव त्यांनी समजून घेतले आणि आपलं ज्ञान नेहमीच आपल्या सहकाऱ्यांबरोबर शेअर केलं. त्यांनी कामगारांच्या सुरक्षिततेसाठी उचललेलं पाऊल औद्योगिक कामगारांच्या सुरक्षेकरिता आणि त्यांच्या चांगल्या स्वास्थ्याकरिताच होतं. त्यांनी CII आणि फिक्की सारख्या जगमान्य संस्थांतर्फे आपलं म्हणणं जगासमोर मांडलं. जगातील मान्यवर सुरक्षा साधनांच्या उत्पादकांबरोबर चर्चा केली, त्यांना मार्गदर्शन सुद्धा केलं. ठाणे बेलापूर पट्ट्यातील दिवसेंदिवस बंद होणाऱ्या कारखान्यांच्या बाबतीत तत्कालीन महसूल मंत्री श्री गणेश नाईक यांच्याबरोबर त्यांनी महामार्गच्या संमेलनात चर्चा केली. कामगार जगला तर कारखाना जगेल, राष्ट्र समृद्ध बनेल हा सिद्धांत त्यांनी संमेलनात सर्वांसमोर ठेवला. कारखानदार, सरकारी अधिकारी आणि मंत्री
ह्या सगळ्यांना एकाच व्यासपीठावर आणण्यात आणि सखोल चर्चा करण्यात श्रीयुत मोरे साहेबांचा चांगलाच हातखंडा आहे. जगा सांगे तत्वज्ञान स्वतः कोरडे पाषाण ह्या म्हणीला न अनुसरता त्यांनी आधुनिकीकरणाची सुरुवात आपल्या स्वतःच्या डिपार्टमेंट पासून केली. डिपार्टमेंटच्या प्रयोगशाळेत आधुनिक उपकरणं बसवून डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांना त्या उपकरणांच्या हाताळणीचं प्रशिक्षण घेण्याकरिता विदेशात पाठवलं. श्रीयुत मोरे साहेबांनी एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची जबाबदारी पार पाडतानाच डिपार्टमेंट करिता घरातील कर्त्या पुरुषाची भूमिका सुद्धा लीलया सांभाळली. त्यांच्या ड्रायव्हरच्या सुखादुःखात सुद्धा नेहमी त्याच्या पाठी ते उभे राहिले. त्यांनी कधी आपल्या शरीराची काळजी न घेता सुद्धा कामावर त्यांनी खऱ्या अर्थानं प्रेम केलेलं आहे आणि शासनाचं जास्तीत जास्त कसा फायदा होईल, डिपार्टमेंटचं कसं नावलौकिक होईल या दृष्टीनं त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करून त्यांच्याकडून स्वतः काम करून घेतलेलं आहे. सहयोग्यांना मार्गदर्शन केलं, मित्र म्हणून खांद्यावर शाबासकीची थाप मारली. आज जे काही प्रपोजल्स आम्ही पाठवायचो, ज्या प्रपोजल शासनाकडे प्रलंबित होती, ती अशी प्रलंबित प्रकरणं लवकरात लवकर कशी मंजूर करून घेता येईल. रिलेशन करण्यामागचा इनपुट म्हणजे त्यांचा भरपूरच आहे, कारण त्याच्यामध्ये त्यांना ऑफिस किती सुंदर चांगलं करता येईल याच्यामागे त्यांचा कायमचा कल होता. असे अधिकारी प्रत्येक कार्यालयाला मिळावेत जेणेकरून त्या कार्यालयाची प्रगती होईल. मी मिसेस सुनीता प्रकाश दळवी, अधीक्षक या पदावरती मी या कार्यालयात रुजू आहे. तसं पाहायला गेलं तर साहेबांचा आणि माझा खरा परिचय हा ते प्रभारी संचालक म्हणून त्यांनी जेव्हा कार्यभाग स्वीकारला या कार्यालयाचा त्यावेळेसच आला. त्यावेळेला मी लेखाशाखेमध्ये होते आणि लेखाशाखेमध्ये सर्व देयके सेवार्थामध्ये करण्याचा GR आला होता शासनाचा आणि त्या संदर्भात आम्हाला कॉम्प्युटरचं खूप मदत लागणार होती की ते नेट प्रॉब्लेम असायचे, कारण नेट नसल्यामुळे त्याच्या ते सेवार्थामध्ये आम्हाला ते अपडेशन व्हायचं नाही. आणि जस्ट आमचं ऑफिस ताडदेववरून या इथे शिफ्ट झालं होतं. प्रत्येक शाखेतलं प्रत्येक जे त्यांची जी काय फाईल्स आहेत ते त्यांनी सगळं व्यवस्थित त्याचं आपण म्हणतो त्याचा तो डाटा तयार करून, म्हणजे जे नसतीप्रमाणे नाही आहेत, जे नको आहेत ते नष्ट करून जे आवश्यक आहेत गव्हर्नमेंटच्या ह्याच्याप्रमाणे रूलप्रमाणे ते घेऊन त्याची एक यादी तयार करून ते त्या प्रत्येक ब्रांचने ते जबाबदारीने तयार करायचे आणि ती जबाबदारीची पूर्ण जबाबदारी त्यांनी त्यावेळेचे जे PA होते श्री MR पाटील म्हणून त्यांच्यावरती ती सोपवली होती आणि त्यांना सांगितलं होतं की एकही आपला पेपर कुठेही गहाळ होता कामा नाही. मी दिलीप सोनवणे, श्रीयुत विलास मोरे साहेब माझे पहिले गुरु. मी या संचालनालयामध्ये जानेवारी 1991 मध्ये कोल्हापूर येथे रुजू झालो. त्यावेळेला श्री मोरे साहेब सहसंचालक होते. तर त्यांनी या कार्यालयामध्ये कोणकोणते कायदे राबवले जातात, आपलं काय काम असतं आणि आपण कशा प्रकारचं काम उत्तम प्रकारे करावं याबद्दल मला अतिशय त्यांनी गुरुच्या नात्याने मला हे धडे दिलेले आहेत, शिकवलेलं आहे. साहेबांचा मुख्य स्वभाव म्हणजे ते अतिशय कार्यतत्पर. वरिष्ठांनी जेही कामे सांगितलेले तर ते त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचं कधी हातावेगळे करतील आणि वरिष्ठांना त्याचा अहवाल सादर करतील किंवा खालच्या अधिकाऱ्याकडून तत्परतेने काम करून घेऊन वरिष्ठांना वेळेत अहवाल सादर करेल, यामध्ये त्यांचा अतिशय हातखंडा. नाशिक जिल्ह्यात औद्योगिकरण वाढू लागल्यामुळे तेथे सहसंचालकाची नेमणूक, ऑफिसची जागा आणि फर्निचर ह्याकरिता सरकारकडून 53 लाख रुपयांची तरतूद करून घेतली. नागपूरच्या ऑफिसचे सुशोभीकरण करण्याकरिता 13 लाख रुपये मंजूर करून घेतले. मुंबई ऑफिस करिता डिझाईन पासून इतर अनेक गोष्टींचा समग्र विचार करून 35 लाख रुपये सरकारकडून मंजूर करून घेतले. प्रत्येक महिन्यातून एकदा सर्व जिल्ह्यांतील जबाबदार अधिकाऱ्यांची मीटिंग ठेवण्याचा प्रघात पाडला. चुका माफ न करता पुन्हा चुका होऊ न देण्याचा सल्ला दिला. चांगले कार्य केले म्हणून सर्वांसमोर शाबासकी सुद्धा दिली. श्रीयुत मोरे साहेबांच्या या भूमिकेमुळे सर्व अधिकारी वर्ग चुरशीने काम करू लागला. सरकारी कामाच्या रामरगाड्यात
आणि यंत्राच्या खडखडाटात त्यांच्यातील कलावंत त्यांनी जागृत ठेवला. वेळात वेळ काढून आपली गायनाची हौस भागून घेत असतानाच आपल्याबरोबर सहकाऱ्यांना सुद्धा ते सांगत की आपल्यातील कलावंताला कधी विसरू नये. दिनांक 26 एप्रिल 2015 रोजी म्हणजे त्यांच्या निवृत्तीच्या फक्त 4 दिवस अगोदर नॅशनल सेफ्टी काउन्सिलने श्री मोरे साहेबांचा नामदार माननीय श्री नितीन गडकरी साहेबांच्या अध्यक्षतेखाली लाईफ टाइम अचीवमेंट पुरस्कार देऊन गौरव केला. ह्यापूर्वी दिनांक 6 जून 2014 रोजी नाशिकमध्ये त्यांचा लाईफ टाइम अचीवमेंट पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. अशा ह्या कर्मयोगी श्री विलास मोरे साहेबांनी निवृत्त होता होता आपल्या डिपार्टमेंटला एक चेहरा दिला. म्हणजेच त्यांच्यातील चित्रकारांनी साकारलेला एक हसता मॅस्कॉट त्यांनी आपल्या डिश डिपार्टमेंटला भेटी दाखल दिला.